काँग्रेस खासदार थेट पंतप्रधान मोदींच्या आसनाजवळ गेल्या, हातात फलक घेऊन सत्ताधाऱ्यांना भिडल्या। गदारोळाचा नवा व्हिडिओ समोर। पंतप्रधान मोदींच्या जीवाला खरंच धोका? लोकसभा सभागृहातच काँग्रेसच्या खासदार हातात एक फलक घेऊन येतात। थेट पंतप्रधान मोदी बसतात त्या आसनाजवळ त्या जातात। तिथे जाऊन हातात ते फलक झळकावताच राडा होतो। 4 फेब्रुवारीला ही सगळी घटना घडली आणि आता 6व्या दिवशी या घटनेचा एक दुसरा अँगल समोर आलाय। त्यातून काही वेगळ्या गोष्टी समोर आल्यात। हे सगळं प्रकरण नेमकं काय? 4 फेब्रुवारीला काय घडलं होतं? पंतप्रधान मोदींचा जीव धोक्यात असल्याचं का म्हटलं गेलं आणि नव्या व्हिडिओत काय? हे सगळं या रिपोर्ट मधून समजून घेऊ। तारीख 4 फेब्रुवारी 2026, वेळ 5:10 लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार होते, पण त्याआधी झालेल्या गोंधळामुळे पंतप्रधानांचं भाषण होऊ शकलं नाही। पंतप्रधानांच्या उत्तराच्या भाषणाशिवाय यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा प्रस्ताव मंजूर केला गेला। याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा झाली आणि वेगवेगळे अर्थही काढले गेले। काँग्रेसचे खासदार पंतप्रधान मोदींच्या खुर्चीजवळ जाऊन काहीतरी अनुचित प्रकार करणार असल्याची माहिती मला मिळाली होती। मला सभागृहात तसं चित्रही दिसलं, त्यामुळे मीच पंतप्रधानांना सभागृहात न येण्याची विनंती केली, असं स्वतः लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं होतं। 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या या गदारोळाचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। भाजपच्या खासदारांनी राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांवर गंभीर आरोप करत हा व्हिडिओ शेअर केलाय। मंडळी, आधी हा व्हिडिओ पहा। सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेस खासदार थेट पंतप्रधान मोदी यांच्या आसनाजवळ गेलेल्या दिसतायत। तिथे मागे सत्ताधारी खासदारही बसलेत। ज्यावेळेला काँग्रेस खासदार तिथे जात आहेत, त्यावेळेला सत्ताधारी खासदारांकडून विरोधही होताना दिसतोय। यात सगळ्या गोंधळात काँग्रेस खासदारांनी काही फलक बाहेर काढले। यावेळेला काँग्रेस खासदार थेट सत्ताधारी बाकांच्या दुसऱ्या ओळीपर्यंत गेल्याचंही पाहायला मिळतंय। हाच व्हिडिओ शेअर करत भाजप खासदारांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर आरोप केलेत। राहुल गांधी, तुम्ही कट रचलाय। महिला खासदार सभागृहात पंतप्रधानांच्या खुर्चीला कसं घेरू शकतात? हे संविधानाचं उल्लंघन नाही का? भाजप खासदारांची शालीनता पहा। या कठीण परिस्थितीतही त्यांनी लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपलं धैर्य सोडलं नाही। कट रचणारे राहुल गांधी, असं म्हणत निशिकांत दुबे यांनी आरोप केलेत। जर भाजपच्या महिला खासदारांना रोखलं नसतं तर काय झालं असतं, असं म्हणत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे। ते नेमकं काय म्हणालेत, ऐकूयात। आप कल्पना कीजिए, अगर हमारा बीजेपी के जो महिला सांसदों को आगे बढ़ने देते तो क्या होता। हमारे तो संख्या भी बहुत ज़्यादा है। ये बिल्कुल सही है, बीजेपी और एनडीए के एमपीज बहुत गुस्से में है, बहुत आक्रोशित है, क्योंकि कांग्रेस एमपीज ने जो टेबल में चढ़ने के बाद जो हरकतें की हैं और कांग्रेस के जो महिला सांसदों ने इस तब ट्रेजरी बेंच में आकर के, जहाँ हम लोग बैठते हैं, प्रधानमंत्री का सीट को भी पार करके यहाँ दूसरे रो तक चले गए। तो बीजेपी के जो महिला एमपीज थे वो बहुत गुस्से में आगे आ रहे थे, सबका अपने अपने जगह में मना कर दिया।
हम लोगों ने सारा महिला सांसदों को कहा कि ये कांग्रेस का बिहेवियर ठीक नहीं है, मगर हम लोग संयम से काम करना चाहिए। एकूणच भाजपने हा नवा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसवर, राहुल गांधींवर आणि त्यांच्या खासदारांवर आरोप केलेत। याच मुद्द्याला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिले, आम्ही फक्त एक बॅनर घेऊन आलो होतो, तुम्ही त्याला घाबरलात असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी भाजपवर हल्ला चढवलाय। तसंच भाजप नेते शेअर करत असलेल्या या नव्या व्हिडिओत नवं काय असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। नहीं, मैं तो यही सवाल पूछ रही हूँ ना कि उस दिन वो मौजूद नहीं थे क्या हाउस में? किरण रिजिजू जी मौजूद थे ना, उन्होंने देखा नहीं क्या? आप लोगों ने वीडियो डाले हमारे, तो क्या उन्होंने वीडियो नहीं देखे थे उस वक्त? तो क्या नए वीडियो डाले, मुझे नहीं समझ में आ रहा है। और किस तरह से हमें बेबुनियाद हमारे ऊपर आरोप लगाए जा रहे हैं, मनगढ़ंत कहानियां बताई जा रही है। और हमने एक बार देखा था कि एक बुरा लड़के सुने सपने, वैसे कि सपना जा रहा है, कभी कहते हैं भंगड़ी से मरना चाहते थे, कभी कहते हैं काटना चाहते थे। अब नई चीज आ गई है, हमारे महिलाएं, हम थोड़ी किसी को मारने गए थे, हम तो एक बैनर लेके गए थे। अब बैनर से डर गए, आप एक किताब लेने से डर गए। आपको टैरिफ के ऊपर बात नहीं करनी है, आपको चाइना की घुसखोरी के ऊपर बात नहीं करनी है, आपको वो रिपोर्ट के ऊपर बात नहीं करनी अमेरिका की, तो एप्सिन के ऊपर बात करने से आप डर कतराते हो। ये तो सच सच बोलिए। बीजेपी की मांग है कि कांग्रेस की जो एमपीज है उन्होंने जिस तरीके का बर्ताव किया संसद, क्या बर्ताव किया आप बताओ, क्या बर्ताव किया? कोई एक्शन किया हाथ से, कुछ वर्बली बोला है? आप बताओ, संसदीय लोकशाही में हमें भी, मैंने कल ही कहा था कि 25 साल हो गए, हमें भी बताइए आपने क्या किया ऐसा, आप ही बताइए। बैनर लेना गलत है? लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अनेकदा गोंधळ झालाय। माजी लष्कर प्रमुख MM नरवणेंच्या प्रकाशित न झालेल्या पुस्तकाचा मुद्दा, भारत अमेरिका कराराचा मुद्दा, अशा अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला। मात्र आता 4 फेब्रुवारीला झालेल्या गोंधळानंतर सत्ताधाऱ्यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर कट रचल्याचा आरोप केल्याचं दिसतंय। एकूणच या सगळ्या आरोप प्रत्यारोपांवर तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।